सभूमिं विश्वतो वृत्वा दन्तिष्ठत्वशाङ्गुलम् महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम वाल्या भाल्यांना फुटला घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी कुस्ती भेगमे. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने हे नवतेचं अफजल खाने चिता जागता जणू संताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्याग आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्याग गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात नेहमी भेटीचा धान्य सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियान्यात कान डौलं पडून सय्यदांना त्याच्या संगतीला त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महारा. राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ.